तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो आपण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन. जसं की मित्रांनो, फिनाले आपल्या चल भावा सिटीचं फिनाले जवळ येत आहे. जसं जसं जवळ येत आहे तसं तसं वेगळीच अफवा पसरत आहे. कारण की मित्रांनो, आता थोडीशी म्हणजे विनरचे जे आहे ते थोडंसं क्लू म्हणजे थोडंसं व्हायरल होत आहे विनर कोण आहे ते, आणि थोडंसं बाहेर येत आहे की विनर कोण आहे ते. त्याच्यामुळं थोडंसं मित्रांनो इफेक्ट पडत आहे या शोवरती की लीक झाली आहे का खबर, पण लीक काहीच झाली नाही आहे खबर. आणि खबर जी आहे मी थोडीशी क्लू म्हणजे थोडासा त्यांच्या याच्यात मधला माणूस आहे त्याच्याकडून थोडासा क्लू घेतलेला आहे. त्याच्यानुसार मी विनर हा व्हिडिओच्या मध्ये सांगेल तुम्हाला. व्हिडिओ हा लास्टपर्यंत बघा आणि व्हिडिओला मित्रांनो जेवढं होईल तेवढं शेअर करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. आणि मित्रांनो, आपला जर आवाज बॅकग्राऊंडचा थोडासा वेगळा येत असेल कारण की माईक पण आणलो नाही आणि सध्या मी गावाकडे आणि पाऊस खूप आहे आणि इकडे मी बाहेर साईडला येऊन व्हिडिओ बनवतोय, तर थोडासा आवाज येईल बॅकग्राऊंडला, तर ते ॲडजस्ट करा प्लीज. आणि आपण लवकरच लाईव्हला पण यायचा प्रयत्न करू आणि लाईव्हवर पण विनर सांगायचा प्रयत्न करू. आणि जसं की मित्रांनो व्हायरलमध्ये होत आहे की अथर्व रेवती विनर झाले आहेत किंवा ऋषिकेश विनर झालेला आहे. जसं की मित्रांनो, आपण कालचा टास्क बघितला आहे, कालचा एपिसोड बघितला आहे. त्या एपिसोडमध्ये पूर्ण हे दाखवलेलं आहे की अनफेअर गेम प्ले दाखवलेला आहे. कारण मित्रांनो, जसं तुम्ही बघताय की ऋषिकेश हा पैलवान हा टास्कच्या 2 नंबरला होता, नंबरमध्ये 2 नंबरला होता, तरीही तो नॉमिनेशनमध्ये गेला. असं व्हायला नाही पाहिजे, पण नॉमिनेशनमध्ये गेला आणि नॉमिनेट झाला, हे चुकीचं आहे. कारण की याचा अर्थ असा होतो की पब्लिकच्या म्हणजे नजरेमध्ये याचा अर्थ असा होतो की ऋषिकेशला बाहेर काढायचं आहे का. तर ही कमेंट मला भरपूर जणांनी केली आहे की पैलवान बाहेर जाणार का. असं नाही आहे मित्रांनो, तो नॉमिनेट झाला म्हणून असं बाहेर जाणार नाही, कारण की तो स्ट्रॉंग प्लेअर आहे, त्याच्यामुळे त्याला नॉमिनेशनमध्ये टाकलं आहे. आणि दुसरी गोष्ट, ऋषिकेश एवढ्या लवकर तर बाहेर जाणार नाही आहे, त्याच्यामुळे टेन्शन नका घेऊ. आणि दुसरी गोष्ट जास्तीत जास्त व्हायरल होत आहे म्हणजे ते अथर्व आणि रेवतीची जोडी विनर झालेली आहे. मित्रांनो, पब्लिकची जर वोटिंग असेल तर 100% हे जोडी विनर होणार. पण जर ते पब्लिक वोटिंग करून पण पब्लिकच्या वोटिंगवर त्यानं ठाम राहणार नाहीत, म्हणजे पब्लिकच्या वोटिंगचा फेअर डिसिजन घेणार नाहीत, तोपर्यंत अथर्व आणि रेवती विनर होणार नाहीत. हे कन्फर्म न्यूज आहे. आणि अथर्व आणि रेवती विनर का होणार नाही त्याचं एक कारण आहे मित्रांनो. फक्त पब्लिकची वोटिंग भेटली तर ते होणार विनर, कारण की पब्लिकच्या नजरेमध्ये अथर्व हा एकदम चांगला प्लेअर आहे आणि एकदम चांगला खेळतो, असं म्हणजे ते पब्लिकच्या नजरेमध्ये आहे. आणि ॲज अ मी कॉन्टेस्टंट आपला अथर्व म्हणून जर बघतोय तर आपल्याला अथर्व आवडतो, कारण की बाबा आपण त्याला पहिल्यापासून बघतो. जर गेम म्हणून जर बघायचं झालं तर अथर्वचा गेम प्ले तिथे कुठेतरी चुकीचा आहे. आणि अथर्वचे टास्क म्हणजे आतापर्यंत जेवढे टास्क झालेत अथर्वचे टास्क कधीच पूर्ण झालेले नाही आहेत. सारखं तो नॉमिनेशन झाला आहे. दुसरी गोष्ट, टास्क तो चांगले खेळला नाही आहे, त्याच्यामुळं अथर्व जिंकू शकेल ह्याची क्षमता कमी आहे. असं व्हायरल कुठलीही फेक न्यूज जर होत असेल तर त्या फेक न्यूजवर मित्रांनो तुम्ही जाऊन रिपोर्ट करा, कारण की अशी फेक न्यूज कोणीही पसरवलेली हे आपल्या मराठी ऑडियन्ससाठी तर चुकीचं आहे. कारण की आता बघा, मी अथर्वचा फॅन आहे, माझ्या पुढे ती रील बार येते की अथर्व विनर झाला, तर ती माझ्यासाठी एक खुशीची असते. आणि अथर्व अचानक विनर नाही झाला तर तो मला राग येतो. त्याच्यामुळे अशा फेक न्यूजला सपोर्ट नका करत जाऊ, एवढंच सांगणं होतं मला. आणि आपला राहिला टास्कचा, आज जे टास्क आहे तो मला कुठेतरी चुकीचा वाटते, कारण की हे टास्क दीपकला आहे ना एवढं इझी टास्क दिला जातो आणि बाकीच्या कॉन्टेस्टंटला अलग टास्क दिला जातो. असं याचं रिझन काय आहे. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, जे आज ऋषिकेशला टास्क दिला आहे तो ऋषिकेशला टास्क द्यायचा नव्हता, तो टास्क नव्हता त्याच्यासाठी, कारण की तो टास्क आहे ना ऋषिकेशसाठी कम्फर्टेबल नाही आहे, तो ते करू शकत नाही ना. म्हणजे तुमचा याचा अर्थ असंच झालं की तुम्ही ऋषिकेशला बाहेर काढत आहे. मग असं जर असेल तर गेममध्ये कुठेतरी अनफेअर होत आहे असं वाटतं मलाच, नाही तर सगळ्या पब्लिकला असं वाटतं की गेममध्ये कुठेतरी अनफेअर होत आहे. त्याच्यामुळं थोडीशी पब्लिक नाराज आहे या शोवरती आणि जे निर्णय घेत आहेत होस्टवरती थोडीशी पब्लिक नाराज आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, फेक न्यूजला हे करू नका, सपोर्ट करू नका. आणि आपण ज्याला सपोर्ट करतोय मनापासून त्याला सपोर्ट करत जावा आणि वोटिंग करत जावा. आणि बघू आपण पब्लिकच्या मनावर घेतील की पब्लिकच्या बाहेर घेतील निर्णय. म्हणजे जर आपण वोटिंग करून जरी त्या वोटिंगचा फायदा जरी नाही झाला तर मग हे कुठेतरी चुकीचं आहे. म्हणजे हे डिसिजन पहिलंच घेतला होता की विनर कुणाला करायचं आहे ते. आणि आजचा एपिसोड तुम्ही बघा किंवा प्रोमो बघा, प्रोमोमध्ये देखील दाखवलं गेलं आहे की दीपकला वरती रस्सी पकडून खालच्या रस्सीवर चालायचं आहे आणि ह्या लोकांना रस्सी पकडून वरती चढायचं. आता पैलवान माणूस आहे, तो कसा डोंगर चढू शकेल? नाही चढू शकेल, तरी पण तो प्रयत्न करतो आणि तरी पण तो चढतोय.
याचा अर्थ पैलवानमध्ये जिद्द आहे, पैलवान कुठेतरी जिंकला पाहिजे असं कुणाला तरी सगळ्यांना वाटतं. आणि अथर्व हा एक बैलगाडा प्रेमी आहे, त्याच्यामुळे अथर्व विनर झाला पाहिजे हा सगळ्यांच्या मनामध्ये आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कोण विनर झाला पाहिजे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या कमेंटमध्ये जास्तीत जास्त अथर्व आणि ऋषिकेशलाच विनर घोषित करा असं बोलतात. पण विजयचा पण टास्क चांगला आहे मित्रांनो, माहिती आहे का. विजय पण शेतकरी माणूस आहे, तो पण चांगला खेळतो, त्याच्यामुळे त्याचा पण टास्क चांगला आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि व्हिडिओ खाली कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि होईल तेवढं जास्त जास्त शेअर करत जावा मित्रांनो. आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की मांडा. चला बाय बाय.